मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का रेल्वेच्या पटरीवर दगडाचे छोटे छोटे तुकडे म्हणजे आपण ज्याला खडी पण म्हणतो का असतात? रेल्वेचे शेवटच्या डब्याच्या मागे एक्स असं का लिहिलेलं असतो? कोल्ड्रिंकच्या बॉटलचे जे ढक्कन असतं त्या ढक्कनमध्ये एक रबराचा डिस्क हा का असतो? नखाच्या शेवटी म्हणजेच जिथे तुमचा नख संपतो तिथे एक खूपच रहस्यमय गोष्ट आहे. ते गोष्ट ऐकाल तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुम्ही कधी ना कधी रेल्वेने प्रवास तर केलाच असाल किंवा तुम्ही रेलची पटरी पाहिलंच असाल. पण रेलच्या पटरीवरती दगडाचे छोटे तुकडे असतात ज्याला आपण खडी पण म्हणतो आणि त्याला गिट्टी असंही म्हणलं जातं. हे गिट्टी कशामुळे असतात? हा गिट्टीचं नेमकं काय काम असतो? मित्रांनो, रेल्वे पटरी आपण जे डोळ्याने बघतो तसं नॉर्मल नसतो. रेल्वे पटरी अशा प्रकारे असतो. सगळ्यात पहिला रेल्वे रूळ जे लोखंडी रूळ असतो त्या रुळाखाली कॉन्क्रीटचे खांब स्लीपर असे पण म्हणतात. त्या रेल्वेच्या रुळाखाली लोखंडाच्या रुळाखाली स्लीपर असतात. मग त्या स्लीपरच्या खाली खडी आणि त्याच्या खाली एक पिवळसर असा थर, त्याच्या खाली हा लालसर थर आणि त्यानंतर आपला प्लेन नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या जे जमीन असतो प्लेन जमीन असतो. म्हणजे एवढ्या थरनी बनलेलं हा रेल्वे ट्रॅक असतो. आणि तुम्ही नोटीस केला असेल, रेल्वे ट्रॅक आपण जे बघतो ते नॉर्मली तुम्हाला थोडासा उंचीवर बांधलेलं दिसेल, कारण त्याच्या खाली एवढं रचनात्मक असं सेटिंग केलेला असतो, म्हणून रेल्वे रूळ हा एवढा उंचीवर बांधला असतो. हा खडीचं नेमकं काम काय? तर रेल्वे जे रूळ असतो, रेल्वेचा जे रूळ असतो लोखंडी रूळ, त्या लोखंडाच्या रुळाच्या खाली जे सिमेंटचे आडवे खांब असतात म्हणजे त्याला स्लीपर म्हणतात. त्या स्लीपर रुळाला एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीचा हुकनी जॉईंट असतो, म्हणजे ते रूळ हे त्या स्लीपरला जोडलेला असतात. म्हणजे थोडक्यात ते स्लीपर रुळाला वेगळे होण्यास रोखतात, कारण ते हे सेम पद्धतीचे लॉक असतात. त्याला त्या लॉकमुळे रूळ हालचाल करत नाही आणि रेल्वे रुळाच्या वरती लाखो किलो वजनाचा रेल्वे त्या रुळावरून गेल्यावरती त्या स्लीपर सुद्धा हलू शकतात. तर ते स्लीपर हलू नये म्हणून त्याच्या खाली हा दगडाचे छोटे छोटे तुकडे म्हणजेच खडी किंवा गिट्टी टाकलं जातं आणि हे गिट्टी टाकल्यामुळे गिट्टीची जी पकड आहे त्या गिट्टीची पकड त्या स्लीपरला आणि जमिनीला हा एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीनं ते त्याचा सरफेस हे टोकदार असल्यामुळे ते एकमेकांशी लॉक होऊन त्या स्लीपरला हलू देत नाही. जर तुम्ही त्या स्लीपरच्या खाली गोल गोल दगड टाकला तर ते रूळ स्लीपर कधीच सरळ राहू शकणार नाही. त्याच्यावरती वजनदार रेल्वे ज्यावेळी जाईल ते दगड घसरू शकतात आणि त्या स्लीपरला सुद्धा वाकडे तिकडे करून रेल्वे रुळावरून रेल्वेला खाली पाडू शकतात. दुसरा असा फायदा आहे की रेल्वे रुळावरती जे दगड असल्यामुळे गवत, झाडे किंवा कुठलेही वनस्पती वाढण्यास रोखलं जातं. कारण दगड असल्यामुळे ते वनस्पती वाढू शकत नाही, त्याची मुळे दगडामध्ये व्यवस्थित राहू शकत नाही, त्यामुळे तिथे कुठल्याही वनस्पती किंवा कुठलंही झाड उठू शकत नाही आणि पावसाळ्यामध्ये कुठल्याही रुळावरती पाणी सुद्धा थांबू शकत नाही, कारण जी खडी असतं खडीच्या आतमध्ये पाणी जिरण्यासाठी मदत होते. त्यामुळे रुळावरती पाणी किंवा इतर कुठल्या वनस्पतीची वाढ होत नाही. हा दुसरा फायदा आहे. तुम्हाला हा पण एक प्रश्न पडला असेल किंवा मेट्रो ट्रेन जो असतो, मेट्रो ट्रेनच्या खाली जे ट्रॅक बनलेलं असतं त्या ट्रॅक सुद्धा असेच बनलेले असतात का? बिलकुल नाही मित्रांनो. मेट्रो ट्रेनच्या खाली जे ट्रॅक बनलेलं असतं ते एकदम सिंपल बनलेलं असतं, म्हणजे स्लीपरच्या वरती डायरेक्टली रोड बनलं जातं. जास्तीत जास्त मेट्रो एक ब्रिजवरती किंवा अंडरग्राऊंड बनलेले असतात आणि अंडरग्राऊंड व ब्रिजवर बनल्यामुळे तिथे गवत उगणं किंवा पाणी साचणं हे त्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे इथे हा जे स्ट्रक्चर सेटिंगची रचना तुम्हाला दाखवलं ते इथे यूज होत नाही. ते नॉर्मली स्लीपर व त्याच्यावरती डायरेक्टली रूळ बनवलं जातं. मेट्रोचं वजन जे असतो ते रेल्वेपेक्षा खूप पटीने कमी असतो व ते छोटे छोटे असतात, त्याच्यामुळे त्याचे वजन किंवा त्याचे जे ट्रॅक्शन त्या रुळावरती जास्त पडत नाही. मित्रांनो, रेल्वेच्या सगळ्यात शेवटचा डबा त्या बोगीच्या मागे पिवळ्या कलरचा मोठा एक्स लिहिलेला असतो किंवा एक्सच नाही तर त्या डब्याच्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही बघितला तर LV असं सुद्धा लिहिलेला असतो. एक्सच्या खाली एक लाल कलरचा लाईट सुद्धा असतो. तर मित्रांनो, काय लिहिलेला असतो? ट्रेन मास्तर ज्यावेळी स्टेशनवरती रेल्वे क्रॉस होत असतो,
क्रॉस होताना रेल्वेच्या शेवटी एक्स लिहिलेला आहे की नाही हे चेक करतो. ते एक्स म्हणजे एक साइन आहे, म्हणजे एक चिन्ह आहे. ते चिन्हाचा उपयोग असा केला जातो, स्टेशन मास्टरला समजतो की या ट्रेनचे सगळे डबे पूर्णपणे आलेले आहेत. जर त्या ट्रेनच्या मागे एक्स लिहिलेला नसेल तर समजायचं की त्या ट्रेनच्या जे जॉइंट असतात, जिथे बोगी जोडलं जातं, त्या बोगी रस्त्यामध्येच तुटलेला आहे आणि काही डबे हे रस्त्यातच राहिलेला आहे, असं समजायचं. तर त्या डब्याच्या मागे एक्स लिहिलेलं आहे, हे दर्शवतं की पूर्णपणे ट्रेन हे स्टेशनवरून क्रॉस झालेलं आहे. जर त्या स्टेशनवरती असा कोणता ट्रेन आला की त्या ट्रेनच्या मागे एक्सचा साइन नाहीये किंवा त्याच्या मागे हा चिन्ह नाहीये, रेल्वेचा जो स्टेशन मास्तर असतो, स्टेशन मास्तर लगेच रेल्वे डिपार्टमेंटला कळवतो की या ट्रेनचा शेवटचा डबा आहे तो आलेला नाही. याचा अर्थ त्या रुळावरती कुठे ना कुठे हा डबा राहिलेला आहे आणि लगेचच त्या रुळावर येणारे जाणारे जे गाड्या असतात ते सगळ्या गाड्या थांबवल्या जातात. जोपर्यंत चेक होत नाही की हा डबा कुठे राहिलेला आहे किंवा कुठे आहे, तर शोध लागत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी हे रोखलं जातं. मग नंतर सगळ्या गोष्टी शोध लावून त्या डब्याला नॉर्मली आणून जोडून त्यावेळी सगळ्या गोष्टी नॉर्मल होतं. त्यानंतर ना जे काही बंद केलेलं असतं ती सेवा परत सुरळीत चालू केलं जातं. आणि जे कोपऱ्यामध्ये LV लिहिलेलं असतं त्याचं लॉंग फॉर्म लास्ट व्हेइकल असा होतो. आणि तुम्हाला हा प्रश्न पडत असेल तर हा जे साइन आहे एक्सचा मोठा साइन, हा रात्री कसा दिसतो? रात्री तर हा दिसणार नाही. तर रात्री एक्सच्या साइनच्या खाली एक जो लाईट असतो, लाल कलरचा लाईट, हा प्रत्येक सेकंदाला ऑन ऑफ असा ब्लिंक होत असतो. स्टेशन मास्टर हा शेवटच्या डब्यावरती लाल कलरचा लाईट ब्लिंक होत आहे की नाही हे कन्फर्म करतो की पूर्णपणे ट्रेन हा आलेला आहे. जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं असाल तर पुस्तकाचे जे मध्ये प्रिंट असतं, म्हणजे पुस्तकामध्ये जे काही मजकूर लिहिलेलं असतं, त्या पुस्तकाच्या जे पेज असतं त्या पेजच्या चारही बाजूनी 1-1 इंच किंवा अर्धा-अर्धा इंच जागा असतो आणि त्याच्या मधोमध हा मजकूर लिहिलेला असतो. की हा मजकूर असे का लिहिला असता? तुम्हाला तर माहिती आहे की प्रत्येक पानाचा पुरेपूर वापर केल्यामुळे आपल्याला पुस्तकाची साईज पण कमी करता आलं असतं आणि कमी पानामध्ये पण आपल्याला जास्तीत जास्त प्रिंट करता आलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुस्तक म्हणजे कागद हे झाडाने बनतं आणि आपण जास्तीत जास्त झाडं सुद्धा वाचवू शकलो असतो. काही ना काही कारण आहे किंवा काही ना काही फॅक्ट आहे म्हणून हा एवढा गॅप सोडला जातो. मित्रांनो, काही वर्षांमागे चला, ज्यावेळी मोबाईल नव्हता, कम्प्युटर नव्हता किंवा अशा कोणतेही इलेक्ट्रॉनिकल डिव्हाइसेस नव्हते, त्या काळामध्ये तर पुस्तक ज्या ठिकाणी ठेवायचे, कबर्डमध्ये किंवा टेबलवर किंवा कुठेही, त्या ठिकाणी उंदराचा त्रास हा खूप जास्त असायचा आणि उंदीर येऊन पुस्तकं कापायला चालू करायचे. आजही जर तुम्ही बघितलं तर जास्त करून जुने पुस्तकं जर तुम्ही कुठे ठेवला असाल, तर तिथे उंदीर येऊन कुरतडायला चालू करतो. हा उंदीर जरी येऊन कुरतडायला चालू केला, तर त्या पुस्तकामध्ये जर महत्त्वाच्या काही गोष्टी लिहिलेल्या असेल, तर त्याच्यामधले इम्पोर्टंट जे डाटा असतो, ते डाटा कुरतडण्यामध्ये उंदीर खाऊन जायला नको, त्यामुळे ते मजकूर 1-1 इंच मध्ये ठेवलं जातं, वरती साईडला आणि खालच्या बाजूने सुद्धा. कारण उंदीर जर कुरतडला तर हा जास्तीत जास्त तुम्ही निरीक्षण केलं असाल तर कोपऱ्यातच कुरतडतो, वरच्या कोपऱ्यात किंवा खालच्या कोपऱ्यात. अशा कोपऱ्यामध्ये 1 इंच किंवा त्यापेक्षा जास्त हा गॅप असतो. त्या गॅपमुळे उंदीर कुरतडलं तरी लगेच लक्षात येतो की आतलं जे मजकूर आहे ते मजकूर सेफ आहे. शेजारी म्हणजे त्या मजकूरच्या आजूबाजूने उंदीर जरी कुरतडलं तरी त्यातलं जे मजकूर आहे, त्यातलं डाटा जे आहे ते सेफ राहावं, यासाठी हे पहिल्या जमान्यापासून अशी पद्धत वापरली जात आहे. ते आजपर्यंत वापरलं जातं. हा होता पुस्तक छापण्यामागचा एक फॅक्ट. लहानपणी तुम्ही काचेचे जे कोल्ड ड्रिंक्स असते त्याच्या झाकणाने तुम्ही खेळला असाल. पण तुम्ही नीट लक्ष देऊन जर बघितलं असाल तर त्या कोल्ड ड्रिंक्सच्या जे बॉटलाचे झाकण असतात, त्या झाकणामध्ये आतच्या बाजूला एक रबराचा डिस्क असतो. त्या रबराचा डिस्क का असतो? तर मित्रांनो, कोल्ड ड्रिंकमध्ये तर तुम्हाला माहिती आहे गॅस असतो आणि ते गॅस लीक जर झाला तर त्या कोल्ड ड्रिंकमध्ये ना टेस्ट, चव काहीच राहणार नाही किंवा त्या कोल्ड ड्रिंक्समधला जे गॅस आहे काहीच राहणार नाही. तर ते जे झाकणामधील जे डिस्क असतो, ते डिस्क त्या कोल्ड ड्रिंकच्या बॉटलवरती एक एअरला टाईट ठेवण्याचं काम करत असतो. जर तुम्ही त्या कोल्ड ड्रिंकवरती झाकण लावला आणि त्या झाकणामध्ये जर रबराचा डिस्क नसेल, तर पूर्णपणे त्याच्यामधील गॅसेस लीक होण्याचा शक्यता असतो किंवा लीक होतोच.
जर ते रबर नसला तर ते रबरामुळे खूप महत्वाचं रबर हे खूप महत्वाचं काम करतं, की त्या रबरामुळे एअर टाइटनिंग हा टिकून राहतो. त्यामुळे त्या कोल्ड्रिंकमधील टेस्ट आणि गॅस हा तुम्ही जोपर्यंत त्या कॅपला ओपन करत नाही तोपर्यंत त्यामध्ये बंद राहतो. मित्रांनो, जे बॅग असतो किंवा सॅक म्हणतो त्याला आपण, त्या सॅकवरती एक चौकोनी प्रकारचा अशा प्रकारचे लोगो जास्तीत जास्त बॅगेवरती बनलेला असतो आणि तुम्ही कधी बघितलं नसेल तर या फोटोमध्ये बघा. तर मित्रांनो, जे चौकोनी आहे त्याला डायमंड शेप सुद्धा म्हटलं जातं. हा डायमंड शेप बॅगेवरती का असतो? तर मित्रांनो, तुम्हाला हे फॅक्ट माहित नसेल तर आपण काही वर्षापूर्वी जाऊ. ही बॅग फक्त असेच लोक वापरायचे ज्यांना हायकिंग करायचं. हायकिंग म्हणजेच थोडक्यात भटकंती. पहाड, डोंगराळ भागामध्ये किंवा जंगलामध्ये जे जातात, ते फिरतात, त्यांना जास्तीत जास्त सामान सोबत कॅरी करायचा असायचा. तो सामान कॅरी करण्यासाठी ते बॅग वापरायचे. ज्या बॅगेमध्ये जेवढं सामान बसायचा तेवढं बसायचा आणि त्याच्या व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा सामान असायचं ते सामान अडकवण्यासाठी त्या बॅगला जागा नसायचं. तर त्या बॅगेमध्ये त्या डायमंड शेपच्या मध्ये 2 छिद्र असतात. ज्या छिद्रामध्ये दोरी टाकून आपण अनेक गोष्टी हे अडकवू शकतो. थोडक्यात आपले जर एक्स्ट्रा एखादा शूज म्हणजे बूट घेतला असेल तर त्या शूजचे लेसने तुम्ही दोन्ही शूज एकमेकाशी बांधून त्याला बॅगेच्या मागे लटकू शकता किंवा अशा प्रकारे अनेक काही गोष्टी आहेत ते दोरीच्या सहाय्याने तुम्ही ते बॅगच्या डायमंड शेपच्या लोगोमध्ये लटकवू शकता. काही बॅगेवरती हे जे डायमंड शेप आहे हे अनेक प्रकारचे म्हणजे अनेक बनलेले असतात, म्हणजे भरपूर असे एकापेक्षा जास्त असे डायमंड शेप बनलेले असतात. याचं कारण हे सिंपलच आहे की जास्त करून सामान त्या बॅगेच्या वरती हँग करता आलं पाहिजे किंवा बांधून येता आलं पाहिजे. त्यामुळे एकापेक्षा जास्त सुद्धा डायमंड शेप असायचे. हा डायमंड शेपचा फॅक्ट ज्यांना माहित नाही त्यांना तर हा आजपर्यंत हा जस्ट एक डिझाइन असेल किंवा कंपनीचा आहे काहीतरी चिन्ह असेल असंच वाटत असेल. पण ऍक्च्युली याचं कारण हा असा आहे. नखाला जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिला तर नखाच्या शेवटी म्हणजे जिथून नख स्टार्ट होतो तिथे जर तुम्ही पाहिला असाल तर नखाच्या एकदम जवळ हलका प्रकारचे एक लेयर असतो. म्हणजे नखावरती एक हलक्या प्रकारचं लेयर आहे. लेयर का असतो? तुमचे जे नख असतं ते नखाच्या एकदम शेवटी म्हणजे ज्याचे जे मूळ असतो त्या मुळाच्या आतमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया घुसू शकतात आणि ते बॅक्टेरिया घुसून त्या नखाचा इन्फेक्शन करू शकतात आणि त्यामुळे तुमचा नख सुद्धा काढून टाकावा लागतो. अशा काही वेळा होतो आणि काही लोक तर त्या नखावरती असलेल्या लेयरला काढून पॉलिश सुद्धा करतात. हा जे थर आहे ते थर एक सुरक्षा कवच सारखं काम करतो. अनेक बॅक्टेरियापासून तुमच्या नखाला ते वाचवतो. म्हणून त्या नखाच्या वरती हलकासा लेयर असतो. मित्रांनो बघा, निसर्ग किती विचित्र आहे. म्हणजे आपल्या शरीरावरती जेवढे ऑर्गन आहेत त्या ऑर्गन वरती जे काही गोष्टी नॅचरली असतात किंवा नॅचरली येतात त्याचं काही ना काही आपल्या शरीराच्या सुरक्षासाठीच असतात, पण आपल्याला जास्त करून माहित नसतो. किचनमध्ये जे पॅन असतो किंवा इतर कोणतेही भांडे, त्या पॅनचे जे हँडल असतं त्या हँडलच्या मागे जर तुम्ही पाहिला तर त्याच्या मागे एक छिद्र असतो. जास्त करून ते लोक अडकवण्यासाठी वापरतात आणि त्यांना वाटतं सुद्धा असं की ते अडकवण्यासाठीच आहे. तुम्हाला पण आतापर्यंत हेच वाटत असेल की त्याच्या मागे जे छिद्र आहे ते सिंपल अडकवण्यासाठीच आहे, कारण आपण ते नेहमी किचनमध्ये अडकवण्यासाठी वापरतो. हो, तुम्ही ते अडकवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. पण ऍक्च्युअली मध्ये त्याचं कारण काय आहे? जर ऍक्च्युअली मध्ये त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही त्याच्यामध्ये एखाद्या चमच्याने तुम्ही जर फिरवला, त्या गोष्टी तुम्ही हलवला, तर त्या चमचेला त्याच्यामध्ये तुम्ही अडकवून ठेवू शकता. हे ऍक्च्युअली कारण आहे आणि याचा उपयोग सुद्धा असाच केला जातो. कारण तुम्ही जे त्यामध्ये जे चमचा फिरवाल, त्या चमचा फिरवून जर तुम्ही साईडला ठेवला, तर त्या चमच्यामध्ये जे तुम्ही ते फिरवला त्याच्यामध्ये जे लिक्विड, तेल किंवा जे काही गोष्टी असेल, त्या गोष्टी जिथे ठेवता तिथे खाली लागतो आणि परत त्या चमचा सुद्धा घाण होऊ शकतो. जर तुम्ही त्याला त्या हँडलमध्ये अशा पद्धतीने अडकवून ठेवला, तर त्याचे लिक्विड जरी टपकलं तरी त्या भांड्यामध्येच पडतो आणि ते भांडे सुद्धा हवेमध्ये म्हणजे जमिनीवर नसतो. मित्रांनो, जे कीबोर्ड असतो, कीबोर्डवरती एफ आणि जे या बटनावरती छोटे छोटे 2 डॉट असतात. ते डॉट कशामुळे असतात? तर तुम्ही बघितलं नसाल तर ते कीबोर्डवरती जाऊन बघा. कारण एफ आणि जे हे जे 2 बटणं आहेत कीबोर्डच्या मधोमध असतात किंवा हा कीबोर्डचा सेंटर पॉइंट आहे हे दर्शवतात. पण ऍक्च्युअली याचा वापर काय? ते लोक करतात जे लोक कीबोर्डकडे न बघता समोर बघून स्पीडमध्ये टायपिंग करतात किंवा जे टायपिंग मास्टर आहेत एकदम जे स्पीड काम करतात हे त्यांच्यासाठी आहे. कारण ते टायपिंग करताना एफ आणि जे वर जे डॉट असतात त्या डॉटला फील करतात किंवा त्यांना माहित होतो की आपलं जे बोट आहे ते एकदम सेंटर पॉइंट वरती आहे आणि
आपण इथेच बोट ठेवून टायपिंग करू शकतो. आणि जर तुम्ही टायपिंग शिकला असेल तर एफ आणि जे चं जे काही महत्व आहे ते महत्व सुद्धा माहित असेल. तर मित्रांनो, एफ आणि जे वरती जे डॉट असतात ते डॉट फक्त यासाठी असतं की ते कीबोर्डचा सेंट्रल पॉईंट दर्शवतात आणि तिथून जर तुम्ही टायपिंग कराल तर जास्तीत जास्त स्पीडने टायपिंग तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, या सगळ्या फॅक्टमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला कोणता वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असेच इंटरेस्टिंग देश आणि दुनियामधील विविध प्रकारचे विचित्र गोष्टी किंवा नॉलेजेबल फॅक्ट जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.